गुंतवणूक हा पर्याय नाही तर गरज का आहे? चला पटकन समजून घेऊया. सुरुवात एका महत्वाच्या प्रश्नानं करूया. बँकेतले पैसे खरंच कमी होत आहेत का? याचं कारण आहे महागाई, जी दररोज आपल्या पैशांची किंमत थोडी थोडी कमी करत असते. आठवतंय? पूर्वी 10 रुपयात कुरकुरेचं मोठं पॅकेट यायचं. आता तेच पॅकेट लहान झालंय. हीच तर आहे महागाई. याचा अर्थ दरवर्षी आपले पैसे 5 ते 6% आपली खरेदी करण्याची ताकद गमावत आहेत. मग या महागाईला हरवायचं कसं? चला पाहूया गुंतवणुकीचे 5 जबरदस्त मार्ग. आपल्याकडे आहेत फिक्स्ड डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड्स, PPF, सोनं आणि अगदी क्रिप्टोकरन्सी सुद्धा. एवढी सर्वात सुरक्षित आहेत. 6 ते 8% रिटर्न देतात, म्हणजे महागाईला जेमतेम हरवतात. आता बोलूया सर्वात पॉवरफुल पर्यायाबद्दल, म्युच्युअल फंड्स. बघूया हे काम कसं करतात. इथे आपलेच पैसे आपल्यासाठी अजून पैसे कमवायला लागतात. आणि मग कमावलेले पैसे सुद्धा नवीन पैसे कमवायला सुरुवात करतात. हीच खरी गंमत आहे. यालाच म्हणतात कंपाऊंडिंगची ताकद. यामुळे संपत्ती झपाट्याने वाढते. सरासरी एक चांगला म्युच्युअल फंड वर्षाला 12 ते 15% परतावा आरामात देऊ शकतो. पण सगळा पैसा एकाच ठिकाणी लावणं हुशारी नाही. म्हणून एक बॅलन्स्ड पोर्टफोलिओ बनवूया. एक जुनी म्हण आहे, सगळी अंडी एकाच टोपलीत ठेवू नका. म्हणजेच गुंतवणूक विभागून करा. म्हणजे टॅक्स वाचवायला PPF, स्थिरतेसाठी सोनं आणि हाय रिस्क हाय रिवॉर्डसाठी थोडं क्रिप्टो. तर मग पैसे कुठे आणि किती गुंतवायचे हे पूर्णपणे वयावर अवलंबून आहे. कसं ते पाहूया. वय 25 पेक्षा कमी असेल तर रिस्क घ्यायला हरकत नाही. अर्धे पैसे म्युच्युअल फंडमध्ये टाका. आता वय 25 ते 35 दरम्यान असेल तर पोर्टफोलिओ थोडा बॅलन्स करा. म्युच्युअल फंड 40% ठेवा. 35 ते 50 वयोगटात आता लक्ष सुरक्षिततेवर. FD, MF आणि PPF मध्ये समान गुंतवणूक करा. आणि 50 नंतर सेफ्टी फर्स्ट, अर्धा पोर्टफोलिओ सरळ FD मध्ये ठेवा, म्हणजे चिंता नाही. आता गुंतवणुकीचा मार्ग तर स्पष्ट झालाय. मग पहिली सुरुवात कधी करणार?